मोठा आहे बरं का, आहे ना? अजून आहे का? हा तो एक आहे आणि हा कापला आहे. अंग उडलंय जागे. उडून दे ग आई, मी पण मासे पकडतो. पोपट मासा होता तो, मी हातात पकडलेला. पोपटावानीच होता तो असा. पेट वगैरे हे मसाले सगळे हळद वगैरे सगळं एकत्र करून घेते. हा बघ तेलामध्ये आपलेल्या तेलामध्ये सोडते ती. नमस्कार मित्रांनो, मी सखा आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. आणि मित्रांनो, आज आपल्या दारामध्येच बघा हे घर आहे आपलं आणि घरामध्ये इथं मासे आलेत विकायला. खूप मोठे मोठे मासे आहेत आणि हा मासा आहे मित्रांनो पोपट मासा. तर तो आपण घेणार आहे. किती किलोचा असेल कदाचित? हा 3 किलोचा तरी मासा असेल, आहे की नाही दादा? किती किलोचा आहे? केवढा मोठा आहे बघ. हा 3 किलोचा अंदाजे मासा असेल मित्रांनो. जड झालाय मला हातामध्ये. तर मित्रांनो, आज सोनू आपल्याला बनवून दाखवणार आहे मासे. हे बघा सोनू बनवून दाखवणार आहे. आपण कापून घेऊयात दादांकडनं. तर हा पोपट मासाचं काय बनवणार? फ्राय करणार की कालवण? करायचं कालवण. बघा मला जड झाला. तर मित्रांनो, याचं कालवण बनवतात, मामा पण सांगतात बघा मागून. तर याचं कालवण कसं बनवलं जातं आहे पोपट माशाचं आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळं व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हा मासा खूप जड झाला आहे, आपण देऊया त्या ठिकाणी कापायला त्यांच्याकडं. आणि हे बघा आई काय घेते का? आणि बघा तोंड बांधून आई घेते माझं. आणि खूप मोठा आहे ना तो, काढून दाखव ना ताई. तो दाखवा बरं, एक मिनिट काढा बरं. बघा हातात खूप मोठा आहे बरं का, आहे ना? अजून आहे का? हा तो एक आहे आणि हा कापला आहे. किती? आपण 2 मास अर्धा करा. अर्धा छोटे छोटे. हा काढले हा हे बघा. अंग उडलंय जागे. उडून दे ग आई, मी पण मासे पकडतो. आपल्याला नाही तुम्ही नदीतून पकडून घेऊन येता का लगेच? कधी पकडला हा मासा? हा तो आता सकाळी का? कुठल्या नदीतला हा मासा? कुठल्या? इकडे भीमा नदीचा. भीमा नदीचा आहे आई. चांगला द्या. आणि 50 रुपये पावशेर आहे हा मासा. काय? 50 रुपये पावशेर. खायला टेस्ट असते ना पण. हा काटा आहे का तुमचा? हा ना, अर्धा कर. ते कडक राहतं ना. अडकायत का ती? हे बघा घरात काम करत असतानाच मासे आलते. आपण घेतलेत अर्धा किलो, कारण की 3च माणसं आपण खायला. ते बाबा पण येणार आहेत म्हणून. आणि सोनू, मी आणि बाबा आणि आजी पण आहे. पण आजींना उपवास आहे वाटतं आज, त्यामुळे त्या खातात की नाही काय माहीत नाही. नाही खायच्या बहुतेक. तर आप्पा आणि आई तर मासे खात नाही. आम्ही दोघं भावंडच खातो, सोनू आणि मी. तर बघूया आता सोनू याचं कालवण कसं बनवते पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि फायनली मित्रांनो, आपण खुरसनी कुठून आलोय घरी आणि इकडे तयारी चालू आहे सोनूची आणि आईची. आई मसाले काढून देते आणि चूल पण आईने बघा पेटवून घेतले. चुलीवरच आपण बनवणार आहे हा पोपट मासा. आणि सोनू बसली बघा, मासे धुवून घेते बघा. चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे मित्रांनो 2 पाण्याने, आहे ना ग सोन्या? 2दा धुवायचे बरं का. हे बघा जे खराब असेल ना ते काढून टाकते ती. असं स्वच्छ करून घेणार आहे. आणि आईचं बघा इकडे चालले मसाले काढायचं काम. हे बघा आई कुठले कुठले मसाले घेतलेत? हळद, हा मिरची पावडर, हा संडे मसाला, हा मटन मसाला आहे. मटन मसाला आणि चिकन मसाला, कांदा मसाला. आणि एवढे सगळे मसाले आपण घेतलेत. मिरची पावडर आणि तुम्हाला बस होईल नाही. हो का अर्धा किलो तर आहे चिकन. चिकनच बोलतोय. चिकनचे पीस सारखे जात. बघा सोनू कशी साफ करून घेते. इकडे दुसऱ्या डिशमध्ये ठेवते ती व्यवस्थित. सगळे पीस मित्रांनो व्यवस्थित साफ करून घ्यायचे. हा मीठ पण, हा मीठ पण दे ना. आता बघूया सोनू कशी बनवते पोपट माशाचं कालवण. पोपट मासा होता तो, मी हातात पकडलेला. हा बरोबर, पोपटावानीच होता तो असा. आणि फायनली मित्रांनो पूर्ण मासे साफ करून घेतलेत एका पाण्याने. आणि पाणी बघा कसं झाले, लाल 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 निघते. त्यामुळे व्यवस्थित साफ करून घ्यायचेत. आणि सोनू अजून एकदा धुवून घेणार आहे ते मासे पूर्ण. अजून एकदा धुवून घेते. आणि नंतर ना मग
करायला घेणार आहे. बघूया आता ती कशी करते ते. आणि हे बघा परत एकदा सोनूने घेतलेत, पाणी टाकून घेतले माशांमध्ये आणि धुवून घेते. 2 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे ती. स्वच्छ करून घ्या ना. हां, कारण की प्रत्येक कसं बारीला डीज घ्या. हा? प्रत्येक बारीला डीज घ्या. का मग एकच वशात लागत आहे ना घरात. आता मग आता आम्ही बनवून दे की आम्ही कधीच्या काळातून बनवायला लागलो ते बी बनवून देत नाही का? हा अरे बाबा तुला तर खायचं नाही, आम्हाला तर खाऊन दे. वास येतो ना मला, उलट्या होत्या. आम्हाला पण नाही खाऊन देत आणि तू पण नाही खात. हा? तुम्ही खा पण ते 2 डिश बाजूलाच ठेवा. अशी म्हणते. मग ठेवतो ना, हा. ठेवतो आम्ही. काय ठीक आहे, करता बाबांनो? बाजूलाच फेकून देऊ का डायरेक्ट? काय फेकून देऊ डिश? आज मग परत तुम्हाला देईल का? डायरेक्ट डिश फेकून देऊ आपण. डिश फेकलं ना हा. तुम्हाला परत मग असं करायला डिश भांडा देणार नाही, हा का? अजिबात नाही. मग आता हे आम्हाला ना असं वाहिलं दे, वाहिलं 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 दे आम्हाला. असं घेतलं का तुम्ही वाहिली, मटण आणलं का तुम्ही वाहिली. सोनूला मला वाहिलं दे. काय ग हा, जा. काय ग सोन्या? हा. वाहिलं घेऊ म्हटलं आपण. खाय खाय पुरतं व्हायला घे. आणि हे बघा फायनली मित्रांनो मासे साफ करून झालेत, मसाले पण काढून घेतलेत आणि सोनूनी घेतलेत तयार करायला. आणि आई तेल ओतून देते कारण की ती बोलते वेस्टचं करायचं नाही तुम्ही अजिबात घरात. ती खरं तर घरात करून देत नाही आम्हाला, बाहेरच करते, पण आम्ही करायला लागलोय आज. बस बस ना, किती लागेल का सोन्या? बस ना, वत ना अजून. हां थोडं बघा बस का? पोपट माशाची फिश करी बनवते सोनू, आहे की नाही? थांब तापू दे तेल व्हायचं. मीठ दे. हां तापून देते. याला काय कांदा वगैरे नाही लागत ना? तेल तापून घ्यायचं याच्यात. हां हां तेल पूर्ण तापून घ्यायचंय म्हणजे मग मसाला ओतायला चांगला मस्त काय. हां ना. बघा सोनू झाली आजारी पण तरी पण ती बनवते. आणि तिला खरं तर आज सुट्टी होती त्यामुळे तिला वेळ भेटलाय आज, आहे की नाही सोन्या? आणि आई सगळं काढून देते बघा इकडं. त्याच्यात टाकायचं. एक साईडला ठेव आई. बघ किती. बस 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 बस. बीट टाकलं. मीठ पण घेतलं ना. हा, हे पूर्ण मसाले मग अशी सांगितले तुम्हाला ते. हे पूर्ण मसाले आणि हे साफ केलेला पोपट माशाची पीस. आता तेल पण तापते, आपण थोडं तेल तापल्यावर काय करणार आहे? तेल बघा हे मसाले एकत्र करायचे सगळे का करा का? एकत्र. हा हां हां हे बघ बघा मिक्स. बीट वगैरे हे मसाले सगळे, हळद वगैरे सगळं एकत्र करून घेते. हा सगळे मिक्स करून घ्यायचे बघा सोनू सांगते, आहे की नाही? म्हणजे ते एकमेकांना असे चांगलं हे होईल, आहे की नाही? एकत्र करून घेतलं ना हे सगळं. हम्म. मग त्याच्यामध्ये आपण थोडे थोडे मासे टाकून त्याला कालून हे करणार आहे ना कढईमध्ये टाकायचे. हां का? म्हणजे याच्यामध्ये मिक्स करून हे मसाल्यामध्ये हे मासे टाकायचे का? हे बाकी असे मासे पकडायचे. हे सर्व मसाले एकत्र केलं, मिक्स केल्यावर त्याला हे लावायचे. असं मसाला लावून ठेवायचे. ओके ओके त्याला मसाला लागला पाहिजे. चांगलं ना. हे बघा अशाच प्रकारे मित्रांनो सोनू जशी लावते तसे पूर्ण पीस जे आहेत ना पोपट माशाचे, त्याला पूर्ण पीसला असं मसाले लावून घेणार आहे. आणि हे बघा सोनूनी फायनली पूर्ण जे पीस होते माशाचे त्याला पूर्ण लावून घेतलेत मसाले. असे मसाले लावून घ्यायचेत जेणेकरून पूर्ण त्याला लागलं जाईल, आहे की नाही? आणि आता ती मसाला लावून हे असं टाकायचं. हां हे बघ तेल तेलामध्ये तापलेलं आहे. आपलेल्या तेलामध्ये सोडते ती. वाव भारी दिसते का सोन्या? एक एक पीस ती सोडते. पाणी वगैरे नाही टाकायचं नाही त्यात? थोडं टाकायचं. थोडं का? शिजायलासाठी का? ते असं सोडले ना बाजूबाजूने त्यांना तापून घ्यायचे. 10 मिनिटात मासे होतं. हा का? हा अरे वा मस्त आहे की. तेल तापून द्यायचं फक्त ना व्यवस्थित. कढईमध्ये केलं तर आपलं तव्यामध्ये केलं तर नाही जमत का? जमतं त्याच्यामध्ये पण जमतं, पण आपल्याला कालवण बनवायची त्यामुळे का? कालवण करायचं आहे ना त्याच्यामुळे मग घ्यायचं. हां 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 तो मसाला पण पूर्ण टाकून घ्यायचा. ओके वा भारी का? मस्त पीस तर भारी दिसायला लागले. हां हे बघ असं बनवले ना थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यात. थोडं टाकायचं नाही पुरतं नॉर्मल थोडंसं पाणी टाकून घेतले सोन्याने. आणि हे बघा पूर्ण मासे ठेवल्यावर वरून सोनूनी झाकण 5 ठेवून मिनिटांनी लगेच उलट करायचे, असे हलवायचे. हां ना. ते बघा अशीच ठेवणार आहे सोनं एक 5 मिनिटं आणि 5 मिनिटानंतर हलवून घेणार आहे.
आणि हे बघा 5 मिनिटं झालेत आणि सोनू आता झाकण काढून घेते, बघूया आपण. झाकण काढून घेतले साईडला आणि मासे बघा हुकळी पण आली मस्त. आणि आता नंतर 5 मिनिटानंतर एक 5 मिनिटं झाल्यावर हे व्यवस्थित हलवून घ्यायचे जेणेकरून शिजतील, आहे की नाही. पाणी टाकायची गरज नाही आता. नाही आता बरोबर होते हे. आणि हे जे पाणी म्हणजे ते सुक्क मी पहिलं पण सोनूच्या हातची खाली आहे कधी, खूप छान होती नाही का. 10 मिनिटांनी लगेच शिजून जाते, मग आटून द्यायचं थोडं, मग काढून ठेवू आपण. एक झाकण ठेवते, थोडं आटून देऊ, परत काढू आणि मग थोडे नॉर्मल हलवलेत 5 मिनिटानंतर आणि परत नंतर झाकण ठेवून एक 10 मिनिटं ठेवायचे ना. 10 मिनिटानंतर परत बघूया आपण कसे होतात. ठेव 10 झाकण. मिनिटात शिजतील, मग काढून ठेवू. ठेव 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 झाकण. जाळ पण करूया, जाळ थोडा कमी झालाय आपला. हे बघा काटे सारा पुढं असं. आणि हे बघा एक 10 मिनिटं झालेत आता भाजी ठेवून आपली माशांची कालवण, सॉरी भाजीच बोललो. तर हे बघा पूर्ण 10 मिनिटं झाल्यावर बघा कसं झाले आणि मस्त उकळी आली आणि वास पण मस्त सुटला एकदम माशांचा. वा 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 वा, खाऊशी वाटतं आता लगेच. आपल्याला रसा पाहिजे ना, कालवण ठेवलंय ना थोडंसं. कालवण पण ठेवले. फिश करी खतरनाक. सोनूची टेस्ट मी पहिला पण खाल्लाय, खूप छान अशी बनते मित्रांनो. आता आपण थोड्या वेळात उतरून घेणार आहे ना. आता शिजून झालेत हे, म्हणजे बोलते सोनू शिजून झालेत. तर शिजून झालेत, आता थोड्या वेळाने खायला घेणार आहे. बघूया आता कशी टेस्ट लागते सोनूने बनवलेल्या पोपट माशाच्या कालवणाची. आणि हे बघा सोनू थोडं हलवून पण घेते कालवण झाले, जेणेकरून खाली लागणार नाही, की लागणार नाही म्हणजे खाली चिपकतात, त्यासाठी हलवून घ्यायचे. मस्त आणि मस्त झाले कालवण. आता आपण उतरून घेऊया याला. आणि हे बघा आता झाले फायनली रेडी आणि सोनू घेते उतरून. वा 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 वा, मस्तच. आपण सुटले बघ, कसली भारी दिसते मित्रांनो. आता आपण खाणार आहे, वास पण मस्त सुटलाय. तर फायनली मित्रांनो सोनूनी वाढले जेवायला आणि पोपट माशाचं कालवण पण दिलंय. आणि सँडीचं काम होतं बघा, सँडी पण आलाय आपल्याला ॲड झालाय, कारण की सोनून मी दोघंच होतो खायला. सँडी पण आलाय, आता तो पण ॲड झालाय, त्यामुळं आपले मासे संपतील आज असं वाटते. तर मित्रांनो कशी झाली टेस्ट आज आपण सँडीलाच विचारूया. सँडी कशी झाली रे? 1 मिनिट. खातो का? चालूच आहे मित्रांनो, 1 नंबर झालेला मासा. पोपट त्यासोबत मासा तांदळाची भाकरी आदला स्टेट येते बघा. तर मित्रांनो खूप छान झाली सँडी बोलते. आता मी पण खाणार आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या. थँक्यू सो मच. गुड नाईट.